श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच श्रावण असा पवित्र जो महिना आहे तर तो सुरू होणार आहे. आषाढ महिन्याची समाप्ती ही लवकरच होणार आहे आणि पवित्र महिना जो श्रावण आहे तर त्याची सुरुवात ही लवकरच होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. संपूर्ण 4 महिने जे असतात तर ते 4 महिने पृथ्वीचा जो पालनपोषणाचा भार असतो तर तो भगवान शिवशंकरांकडे असतो आणि 4 महिन्यांसाठी भगवान श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीपासून क्षीरसागरामध्ये निद्रावस्थेत असतात. तर हा जो पवित्र काळ आहे तर तो चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि याच चातुर्मासामध्ये श्रावण महिना हा सुद्धा येत असल्यामुळं या श्रावण महिन्याचं महत्त्व हे आणखीनच वाढत असतं. तर श्रावण महिन्यात आपण अनेक सेवा उपासना करत असतो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि म्हणूनच पवित्र अशा श्रावण महिन्यात या 3 वस्तूंचं दान नक्कीच करा. यामुळं आपल्या घरातील गरिबी संपून घरात सुखाचे दिवस येतील. तर त्या कोणत्या वस्तू आहेत, दान कसं करायचं आहे याचीच माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. श्रावण महिन्यात जर तुम्ही काही वस्तूंचं दान केलं तर आपल्याला दीर्घायुष्य लाभतं. त्यासोबतच आपल्या अडीअडचणी असतील, दुःख असतील, संकट दूर होतात. आपण दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. पितृंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता यथाशक्तीनं तुम्ही या वस्तूंचं दान आवर्जून श्रावण महिन्यात करावं. श्रावण महिन्यात दानाला खूप विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे. आपण जितकं पण दान करू त्याच्या अधिक पटीनं आपल्याला फळ प्राप्त होतं. आपल्या मनामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे आपण दान करायचं आहे. आपण आपल्या मनामध्ये काही इच्छा ठेवली आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जर आपण दान केलं तर त्या दानाचं कोणतंच फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. किंवा जे दान आपण करतो तर ते दान नेहमी सतप्राप्ती झालं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे अशाच व्यक्तीला दान करावं. आता बघा, ज्या व्यक्तीला त्या वस्तूंची गरज नाही आणि अशा व्यक्तीला आपण त्या वस्तूचं दान केलं तर त्या वस्तूची किंमत त्या व्यक्तीला राहत नाही. आणि ज्या व्यक्तीला त्या वस्तूची गरज असते तर त्या व्यक्ती एवढी आनंदी व्यक्ती कोणतीही असू शकत नाही. ती वस्तू भेटल्यानंतरनं त्यांच्या चेहऱ्यावरती येणारं हास्य, आनंद हा आपल्याला एक प्रकारचा आशीर्वाद देऊन जात असतो. म्हणून ज्या व्यक्तीला गरज आहे अशाच व्यक्तीला जे दान आहे तर ते आपण आपल्या कुवतीप्रमाणे करावं. कोणतीही इच्छा मनामध्ये न ठेवता निस्वार्थपणे दान करावं. तर दान हे नेहमी सतप्राप्ती झालं पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्तीला गरज आहे त्याच व्यक्तीला झालं पाहिजे. आता आपलं दुर्भाग्य जे आहे तर यामुळं भाग्यात बदलतं. श्रावण महिना हा खूप पवित्र असतो पण त्यातील सोमवारचा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ आहे दान करण्यासाठी. आवर्जून आपण हे जे दान आहे तर ते सोमवारच्या दिवशी करावं. दानामध्ये बघा, आपण वस्त्र, फळं किंवा दक्षिणा दान करू शकतो. एखाद्या आश्रमामध्ये किंवा गरजू व्यक्तींना आपण वस्त्रदान किंवा ज्यांना पुस्तकांची गरज आहे, वह्यांची गरज आहे, अशी वह्या पुस्तके आपण आश्रमात नेऊन दान करू शकतो. किंवा अन्नदान करू शकतो. तांदूळ, गहू, डाळी हे सुद्धा आपण जे आहे तर ते आपल्या कुवतीप्रमाणे दान करू शकतो. तर ज्यांना या वस्तूंची गरज आहे तर त्याच वस्तू आपण आवर्जून दान कराव्यात. श्रावण महिन्यात आपण जेवढं पण दान करू तर त्याचं अधिकाधिक फळ महादेव हे आपल्याला देत असतात. आपल्या घरामधील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या आपोआपच दूर होत असतात. एक प्रकारचा दुवा आपल्याला लाभत असतो आणि म्हणून होता होईल एवढ्या आपल्याला शक्य होईल तेवढ्या कुवतीप्रमाणे आपल्या इच्छेनं आपल्याला हे जे दान आहे तर ते आवर्जून करायचं आहे. मग तुम्ही पैशांच्या रूपामध्ये करा, वस्तूंच्या रूपामध्ये करा किंवा इतर कोणत्याही ह्यानं केलं जे दाना जे आहे तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे.
आता ज्या व्यक्तीला बघा वस्त्रांची गरज आहे, अशा वस्त्रामध्ये बघा तुम्ही आश्रमामध्ये ब्लँकेट किंवा लहान मुलं असतील तर त्यांना कपडे जे आहेत तर तीसुद्धा दान करून देऊ शकता, किंवा एक वेळचं भोजन आपण त्या आश्रमामध्ये नेऊन सुद्धा दान म्हणून करू शकतो. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. किंवा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही, ज्यांना पाण्याची गरज आहे तर अशांना तुम्ही पाण्याची बॉटल म्हणा किंवा इतर खाऊ म्हणा लहान मुलांना, तर तो सुद्धा आपण वाटू शकतो. तर आपल्या इच्छेने कुवतीप्रमाणे आपण हे दान आवर्जून करून घ्या आणि श्रावण महिन्याचं पवित्र फळ हे आपल्या पदरी पाडून घ्या. तर आजची माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.